नमस्कार मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष नितीनआबा शेवाळे आणि संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ताजी गायकवाड साहेब महाराष्ट्र केसरी यांना कानारायगड पालघरचे अध्यक्ष म्हणून मी विनंती करण्यासाठी आलेलो आहे तर त्यांनी जो दिलेला राजीनामा आहे तो त्यांनी तुरंत मागे घ्यावा. कारण आबा तुमच्यासारखी माणसं, पेलवांसारखी माणसं जर संघटनेत नसली तर संघटनेवर वडीलधारी म्हणून तुझे वचक राहणार नाही, कोणी कोणाचं सांगून ऐकणार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्रातर्फे आणि मुंबईतर्फे तुम्ही तुमचा राजीनामा मागे घेऊन पुन्हा संघटना कशी शिस्त चालली याचे तुम्ही प्रयत्न करा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आबा असा आहे का तुम्ही जेव्हा बंदी उठवली आणि खरेदी विक्रीची बंदी उठवली तर आमच्या मुंबईची जवळजवळ 40 ते 50 बैल वासरं आम्ही खरेदी केली होती आणि तुम्ही सांगितलं होतं का जोपर्यंत आमचा निर्णय येत नाही बंदी उठवण्याचा तोपर्यंत तुम्ही 3 फेऱ्यामध्ये बैल पडू नका. तुम्ही परवा बंदी उठवल्यानंतर आम्ही तुम्हाला फोन करून सांगून तुम्हाला विचारून आम्ही मोरगावच्या मैदानामध्ये पळायला आलो होतो. पण तिथले अध्यक्ष मदने यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बैल पळू शकत नाही. तर आम्हाला वरनं फोन आहे. माझं संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना चालकांना एकच म्हणणं आहे का आपला अध्यक्ष आबा आणि कार्याध्यक्ष दत्ताजी गायकवाड आणि मदने मोहिते साहेब आपले त्यांनी सांगितलं होतं. मग आबापेक्षा कोण मोठा आहे? आम्ही तर आबांना देवत मानतो बैलगाडी क्षेत्रातली. ज्या माणसाने तन मन धनानी दिल्लीपासून गल्लीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या फेऱ्या मारल्या आणि आपल्या बैलगाडी क्षेत्र चालू केला, अशा माणसाने अध्यक्षांनी जर आदेश दिला तर खरेदी विक्रीची बैल तुम्ही पळू शकता तर तुम्ही जाणून बुजून कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही बंद करता बैल? आज मुंबईवाले आम्ही तुमच्या भरोश्यावरती एक 5-6 महिने दिवाळीपर्यंत वरती पळत असतो आणि ही परंपरा आजची नाहीये, ही 100 वर्षाच्या पेक्षा जुनी परंपरा आहे. पावसाळ्यामध्ये सर्व मुंबईची बैल पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात. मी पश्चिम महाराष्ट्रात सर्व बांधवांना विनंती करून सांगतो आणि त्या तालुका अध्यक्षांना पण सांगतो का आबाच्या सांगण्यावरून आम्ही सर्व केलेलं आहे आणि आबा जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे. जर आबांनी सांगितलं का खरेदी विक्रीला बंदी नाहीये, बैल पळायला बंदी नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आडमुठ करू नका. आणि मी सर्वांच्या वतीने आम्हाला पुन्हा विनंती करून सांगतो आणि दत्ताजी गायकवाडना विनंती करून सांगतो का तुम्ही घेतलेले राजीनामे ते मागे घ्या आणि संपूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही जर आलात तर पुन्हा आमची एक दिवाळी साजरी होईल. आणि जर तुम्ही राजीनामे मागे घेतले नाही तर 30 तारखेचं जे मालसेचं मैदान आहे त्याच्यानंतर आमचा मुंबईचा एकही बैल कुठल्याही शर्तीमध्ये पळणार नाही. एवढी आबा मी मुंबईकरांच्या वतीने तुम्हाला एक विनंती करतो. आज सकाळी संदीपांचा फोन आला की मी तुमच्याकडे येतोय. आमचे ठाणा रायगड पालघरचे जे गाडा मालक आहेत त्यांची एक विनंती होती की आपण सगळे जाऊ. तर त्यांनी सांगितलं की एवढे लोक बस गोंधळ नको म्हणून मी एकटा जातो, मी विनंती करतो आम्हाला वगैरे. त्यांची जी विनंती आहे त्याच्यावरती माझं एक उत्तर असं असेल की मी राजीनामा ऑलरेडी धर्मदाय आयुक्तांना पाठवलेला आहे. म्हणजे तो एक विषय असा आहे की तिरकामानेतनं सुटलेला आहे. याच्यावरती एक उपाय जो काय असेल आपण आता वारीला बरेचसे लोक गेले होते, मोदी साहेब वगैरे सगळेच वारीला गेले होते आणि बैठक घेऊन या संघटनेचं काय असेल तर निर्णय किंवा पुढील सगळ्या जबाबदारी ज्या असतील हे जबाबदारी लोकांकडे सोपवायचं काम आपण करणार आहे. आणि त्याच्यात मी जरी राजीनामा अध्यक्षपदाचा दिला असेल तरी एक कार्यकारी सदस्य म्हणून मी कायम राहणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये माझी एक विनंती राहील की कुठल्याही प्रकारचे मैदान बंद किंवा समालोचकांनी काल एक निर्णय पुकारला होता की आम्ही 1 तारखेच्या पुढं मैदान पुकारणार नाही. तर ह्याच्यामध्ये आपण एक असं समजू नका की आम्ही बैलगाडी क्षेत्र वाऱ्यावरती सोडलेले आहे. आपण याच्यावरती काय असेल तर निर्णय घेऊन सक्षम माणसांवरती काही जबाबदारी सोपून संघटना चांगली चालवून याच्यावरती आम्ही कायमस्वरूपी लक्ष देणारच आहे. राहिला विषय, परवा राजीनामा देण्यापूर्वी मी एक निर्णय जाहीर केला होता. माननीय अध्यक्ष असताना बंदी काय विशेष नव्हता पण आपण एक विभागवाईज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो निर्णय केला होता विभागवाईज खेळायचं थोडे दिवस वाद झाला होता. त्या वादामधून परत उद्या मोठा वाद उभा राहणार नाही म्हणून एक निर्णय घेतला होता 2-3 महिने
आले. आणि बरंचसं मी तुम्हाला कारण मी सांगितले की आपण का ते, पण हा जे निर्णय जाहीर करत असताना काही लोकांनी जी बैल खरेदी केली होती ती बैल सुद्धा थांबवली होती. आणि त्या लोकांमध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचा पट्टा ठाणा रायगड पालघरच्या लोकांना जवळ असल्यामुळे त्या लोकांनी काही बरेचशी बैल खरेदी केली होती. त्यांची बैल सुद्धा 2-3 महिने बांधून राहिली या कारणाने त्यांनी खरेदी केलेली होती. परंतु आपण खरेदी विक्री आणि बैल पळवायला परवानगी सर्वांनाच दिली होती. तर काल थोडंसं असा विषय झाला की विभाग मर्यादित मैदान आमच्या इथं होतं बारामती तालुक्यामध्ये. तिथं काही बैलांना थांबवण्यात आलं की बाबा खरेदी केलेली बैल पळवायची. असं नाही, पश्चिम महाराष्ट्रातले ठाणा रायगड आणि पालघर पट्ट्यातला आपण काय पहिल्यापासून एकत्र खेळले, त्यांनी आपण घेतलेले निर्णय उचलून धरलेले. त्यांनी आपल्याला काय असं म्हणलं नाही की बाबा तुम्ही पश्चिम महाराष्ट्राने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यांनी सुद्धा आपले निर्णय मान्य केलेले आहेत. ज्या टायमाला बंद ठेवा म्हणून बंद ठेवलेले आहेत, स्वतःची बैल बांधून ठेवलेली आहेत. ते आणि त्यांची बैल एकतर मुंबईला पळतात किंवा पश्चिम महाराष्ट्रात 3 फेऱ्यामध्ये पळतात. त्याच्यामुळं त्यांची बैल ज्यांनी खरेदी केली असेल आणि खरेदी विक्रीला ह्याच्यात बंधनच नाही घालू शकत कोण, तर त्या पद्धतीत कुणी अडवणूक करू नका आणि उगाचच वादाचा मुद्दा त्या मैदानामध्ये करत जाऊ नका. हे वाद होण्यात पण आपण संघटना चालवतो आणि संघटनेच्या निर्णयावर नकुंड वाद व्हावं हे आपल्याला असं कधी चांगलं वाटणार नाही याच्यातनं. तर तुम्ही निर्णय घेतलेला आहे जो बंदीचा निर्णय, म्हणजे बंदी बनण्यापेक्षा विभागवाईज खेळायचा निर्णय घेतला होता तो कॅन्सल करून त्याच्यातनं खरेदी विक्रीचा सुद्धा आपण मुद्दा मांडलेला आहे. त्या पद्धतीमध्ये सगळ्यांनी ह्या खाली अंमलात आणा तो निर्णय. उगाच ह्या भागातल्या लोकांनी खरेदी केलेल्या बैलांवरती आपण बंधनं घालू शकत नाही. कारण खरेदी विक्रीला काही बंधन आपण कुणाला घालू शकत नाही. कुणी कुणाच्या पैशाचा मालक नाही होऊ शकत. तर त्या पद्धतीने पुढं त्या निर्णयाचं अंमलात आणायचा कार्यक्रम जो आहे तो तालुका कमिटीवरती जबाबदारी आहे आणि आयोजकांवरती पण आहे. माझी एक विनंती राहील, जोपर्यंत ही संघटना आपण पूर्ण याचं विस्तारीकरण वगैरे सगळं पूर्ण करून जबाबदाऱ्याची वाटप परत आपण करून घेऊ, तोपर्यंत तालुका कमिट्यांनी सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तर तालुका कमिटीला आयोजकांना सध्या संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी नेमणूक होऊन ते कार्य होसपर्यंत तुम्ही ह्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्यात ही एक मी आता माझे अध्यक्ष म्हणूनच विनंती करतो. आणि या बैलगाडीचा आयुष्यभर शुभचिंतक म्हणूनच राहील आणि शुभचिंतक राहील आणि त्याच बैलगाडीसाठी चांगले निर्णय असतील त्याला कायम पाठिंबा राहील, त्याच्यासाठी बिजगत राहील. तर हा एक मी घेतलेला निर्णय आहे, तो निर्णय अंमलात येऊन द्यावा. त्याच्यावरती उगाच काहीतरी कोणतरी आक्षेप घेऊन उगाच वादाचे मुद्दे उभे करणार. धन्यवाद.